सोलापुरातल्या मुंगशी गावाला सुद्धा महापुराचा जोरदार फटका बसलाय। मागील खरं तर अनेक वर्षात असा महापूर पाहिला नाही असे इथले वयोवृद्ध नागरिक सांगतात। अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले तर काहींच्या शेतात नदी वाहत असल्याने शेतकरी हवालदिल झालेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंगशी गावातल्या नागरिकांशी संवादही साधला। सर्वांनीच अजित पवार यांच्याकडे आपली महापुराने झालेली परिस्थिती मांडली। मुंगशी गावातील याच नागरिकांशी बातचीत करत त्यांचे प्रश्न जाणून घेतलेले आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। बघूयात। सोलापुरातल्या मुंगशी या गावी अजितदादा पवार आज आले होते आणि अनेक नागरिकांशी त्यांनी चर्चा केली। इथल्या परिस्थितीची माहिती त्यांनी जाणून घेतलेली आहे। खरं तर या गावामध्ये आजपर्यंत कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते पाहायला मिळालं नव्हतं। इतकं मोठ्या प्रमाणात पाणी होतं आणि तीच माहिती जी आहे ती इथली गावकरी सांगतायत। अनेक वयोवृद्ध लोक जे आहेत ती आता आपल्यालाही बसलेले पाहायला मिळत असतील। त्यांच्याकडून आपण या सगळ्या महापुराची परिस्थिती जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपण या आजोबांच्याकडे जातोय। काय परिस्थिती गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण पूर पाहिलेले आहेत, मात्र आता यावेळी आलेला कशी परिस्थिती तुम्हाला दिसते? परिस्थिती वाईट आहे आणि हे पाणी कधीच आलं नव्हतं असं। घरं गेली, जनावरं गेली, अन्नधान्य गेले लोकांचं राहणाऱ्या। आज पतवर पाणी 50-60 वर्षात तर कवाच आलं नव्हतं एवढं। आम्हाला जाणं येणं सुद्धा इथं परांडाजवळ आहे 5 किलोमीटर। इथं बारीक पूल आहे, त्याच्यावरून 2-3 माणसं वाहून गेल्या। ती फक्त पुलाची लवकर तजवीज मोठी केली पाहिजे। आवक जावक आम्हाला काहीच नाही इथं। नुकसानी म्हणजे अशी झाली, मोटरा गेल्या, शेरड गेली, जनावर वाहून गेली। इथला पूल नाही, पालखी मार्ग असून इथं प्यायला पाणी सुद्धा नाहीये। अजितदादांना काय सांगितलं? आता अजितदादांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं सगळे पूर्तता करू म्हणून। जेवणाची सोय गैरसोय झाली, जेवण नाही, अशी परिस्थिती इथली पूर्व असल्यामुळं माणसाचं निवळ राहायचं उपाशीच राहिली ती लोक सगळी। परिस्थिती काय त्यांना सांगितलेली आहे? तिने काय आश्वासन तुम्हाला आता दिले? आश्वासन दिलं करतील ती। आता आश्वासनावरच जगावं लागणार आहे। तसं गावाचं भरपूर नुकसान झालेलं आहे। लोकांचे ऊस वाहून गेलेले आहेत। पुन्हा बाहेर लोक जे आहे ते घराच्या बाहेर त्यांना काय एनडीआरएफने काढलेले आहेत। भांडी वगैरे वाहून गेले ते। पुन्हा ज्वाऱ्या वगैरे सगळ्या घरात होते ते पाण्यानं भिजून गेलेले। आता खायला सध्या त्यांना काय नाही, बिस्किट वगैरे दुकानात आणतात आणि खातात। त्यांना काही नाही आता खायला सध्याला। आणि आतापर्यंत शासनाची बी काही मदत भेटलेली नाही। आता इथून आश्वासन दादाने दिलंय, म्हणते ते भेटल, पण आता सध्याला तर त्यांच्याकडे खायला काय नाही। गॅस काय मागणी करताय सरकारकडे तुम्ही? सरकारकडे म्हणजे त्यांना जेवणासाठी वगैरे काय अन्नधान्य हे द्यावा आणि गॅस सिलेंडर वगैरे त्यांना द्यावा, कारण सगळं सरपण वगैरे वाहून गेले असल्यामुळे त्यांना काही स्वयंपाकाची सुद्धा सोय नाही। त्या गावामध्ये खरं तर मुंगशे आणि बाजूलाच परांडे आहे, या मध्ये जो जोडणारा पूल आहे ते देखील खूप लहान आहे आणि त्याची देखील उंची वाढवून एक चांगला पूर व्हावा असं देखील सांगतायत। अतिशय कमी अंतर असणारा हा पूल आहे, तो देखील त्या ठिकाणी कमी उंची असल्यामुळे त्याचं काम जे आहे ते करावं असं देखील या सगळ्यांचं आता म्हणणं आहे। त्यामुळे निश्चितच या सगळ्यांचे प्रश्न जाणून घेतल्यानंतर आता अजित पवार कशा पद्धतीनं या सगळ्यांची त्या ठिकाणी मदत करणार आहेत, कशा पद्धतीने या सगळ्यांना मदत पोहोचवणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील।